मी येत असतो. जाऊ दे, त्यांच्याकडे कोणी लक्ष नाही देत. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की जनतेचं पण दर्शन आम्ही घेतच आहोत आणि आपण पाहताय की निवडणूक आहे तर सगळ्यांना एवढंच आहे, मतदान करा. निवडणूक आयोगाचा जो काय गोंधळ आहे तो अक्षरशः आता चव्हाट्यावरती आला असं म्हणू शकतो. मला वाटतं तर उद्धव साहेब, राज साहेब, आम्ही सगळे तर बोलतच आहोत, पण अनेक आपण पाहताय लोक हे देखील सांगतात ना, सोशल मीडियावर व्यक्त होतात की कोणी गेलं तिथे तर यादीत नाव नाही आहे, कुठे शाई निघते, अजून काय काय केलं. कसं म्हणजे कसं चालतं? साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक मतदार, 1,80,000 मतदार कापलेत, हे आमच्या डेटामध्ये आले. अजून आताची बातमी आहे की भांडूप मतदान करण्यासाठी 1 तास फिरावं लागलं. वनवन करावी लागली. आयोगाचा हा गलथान कारभार समोर आला. वर्षानुवर्ष गणेश नाईक जिथे मतदान करतात तिथे न करता थेट वाशीला जावं लागलं. त्यांच्यामध्ये मी 2-4 रील्स पाहिले होते त्यांचं मन व्यक्त करत असताना, आणि मला खात्री आहे की त्यांच्या मनात आहे ते करून दाखवतील. भांडूप येथे 2 उमेदवार आहेत, ते आमने सामने आलेले आहेत. एक तुमच्या शिवसेनेचे आहेत आणि एक एकनाथ शिंदेचे आहेत. दोन्हीही दुसरी शहासेना आहे, शिवसेना म्हणू नका त्यांना. आपण दोन्हीही उमेदवार आहेत ते आमने सामने आलेले आहेत. ठीक आहे, आता माहिती घेऊन बोलतो. बघा काय अनेक ठिकाणी बाचाबाची होते. उशीर होतच, आणि हे मी पहिल्यापासून बोलत आहे. आपल्याला आठवत असेल हे हमीपत्र जे आहे ते पहिल्यांदा आलं आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये तेच बोललेलो की हमीपत्र भरायला किती वेळ लागणार आहे. काही काही ठिकाणी ओपन करतायत, हे पण दिसतं सगळीकडे. म्हणजे एकंदर निवडणूक ही त्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक असेल असं घेण्याचा प्रयत्न केलाय. आता मला नागरिकांना कुठेतरी वेटीस करतात. 100% जर तुम्ही माझा संविधानिक अधिकार जो आहे, माझा मतदानाचा जो अधिकार आहे, तो जर माझ्यावर हिरावून घेत असाल तर तुम्ही मग संविधानिक संस्था कशी. अनेक असे मतदार आहेत ज्यांना मतदानाची रिसीट मिळाले मात्र मतदान यादीमध्ये तिथे पोहोचल्यानंतर नाव नाहीये त्यांचं, असं पण चाललंय. काही पण दिसले ना की पुरुषाचे नाव आणि महिलेचा चेहरा हे पण दिसले. म्हणजे एक बिचारी मी पाहिलं, काका त्यांचा व्हिडिओ आलाय, ते गेले मतदानाला आणि महिलेचा चेहरा होता तिथे, म्हणून मतदान नाही करू दिले. आज तुम्ही पाहिलं असेल आमचे सचिन पाटील जे उमेदवार आहेत त्यांनी देखील पकडलेलं आहे. मतदान अधिकारी यांच्या फोनवर भाजपचे ॲप आणि ते मदत करत होते. शिवसेनेचा हिंदू कार्ड आहे ते फक्त आम्ही कार्ड नाही, आम्ही मुंबईकर आहोत.